आडवळणावरचं आणि डोंगरदऱ्यात वसलेलं हे गाव. या गावची लोकसंख्या अवघी 800. हे आहे अकोला जिल्ह्यातलं पातूर तालुक्यातलं चारमोळी नावाचं गाव. गावातल्या या महिला बिबे फोडून त्यातून गोडंबी बाहेर काढतात आणि आपल्या संसाराला हातभार लावण्याचाही प्रयत्न करतात. गावात शिक्षणाचं प्रमाण तसं कमी, पण शिक्षण नसलं तरी गावच्या सामाजिक संवेदना तेवढ्याच तगड्या. याचा अनुभव आला तो वॉटर कप स्पर्धेदरम्यान. स्पर्धेत सहभागी गावाला मशीनने जलसंधारणाची कामं करण्यासाठी पैसे कमी पडत होते. गावातील करती धरती मंडळी चिंतेत असलेली या निराधार वृद्ध महिलांना दिसली. या महिलांमधील बऱ्याच जणींना संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि इतर सरकारी योजनांमधून 600 रुपये महिना अशी पेन्शन मिळते. मग काय, आपल्या या पेन्शन मधून प्रत्येकीने 500 रुपये जलसंधारणाच्या कामासाठी देण्याचा निर्णय घेतला. मग असं त्याच्या बोलीवर आम्ही सारच आमचं गाव निघलं. मग चांगलं हसत खेळत काम चाललं. पण आमचे जे पुरुष मंडळी होते जे काम करणारे ते थोडेसे नाराज झाले. मग सहज गौकर्णाबाई आम्ही सहज म्हणलं की का रे बाबा तुम्ही काहून नाराज आहात? ते म्हणत आपल्याला पैसा पाहिजेत. मग म्हणलं आम्ही देतो. आयुष्याच्या संध्याकाळी गावात विकासाची समृद्धीची पहाट निर्माण व्हावी, गावाचं भलं व्हावं यासाठी हा निर्णय घेतल्याचा या आजीबाई सांगतायत. पाणी फाउंडेशनासाठी 500 रुपये दिले, डिझेलच्यासाठी, आणि 600 रुपये महिना भेटते, त्यातले 500 रुपये दान केले. काम थांबू नये यासाठी या महिलांनी घरोघरी जात आर्थिक मदतीसाठी गावकऱ्यांना साथ घातली आणि काम थांबणार नाही याचं आश्वासन देखील दिलं. स्पर्धेचा निकाल काहीही लागो, मात्र गाव एक झालंय. त्यांना एकीची ताकद कळलीय. या वृद्ध महिलांनी आपल्या पेन्शनचे पैसे या स्पर्धेसाठी दिल्यानं गावकरीही गैरवरलेत. रामायणातील खारीची गोष्ट सर्वांनाच माहितीये, त्यामुळेच प्रत्येकाच्या खारीच्या वाट्यातून आभाळा एवढ्या कामाची निर्मिती होऊ शकते. त्यामुळे चारमोळीतील या वृद्ध आणि निराधार महिलांचं हे पाऊल एका सकारात्मक आणि आश्वासक विचारांची सुरुवात आहे असं म्हणता येईल. घे भरारीचा चारमोळीतील या मातृशक्तीला सलाम. अकोल्याहून उमेश अलोणेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.